हाय मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज स्वच्छता दिवस. सर्वांनी आपल्या आसपासची स्वच्छता करून कचरा दुसऱ्यांच्या दारात टाकू नका किंवा रस्त्याच्या कडेला टाकू नका. कचरा व्यवस्थित आपल्या बारडीमध्ये डस्टबिनमध्ये ठेवून कचऱ्याची गाडी येईल तेव्हा कचऱ्यामध्ये टाका. आपल्या आसपासच्या आपली गल्ली, आपलं गाव व आपली नदी स्वच्छ सुंदर दिसावी असे प्रत्येकाने काम. स्वच्छ सुंदर परिसर राहिला की अशी स्वच्छ सुंदर आपलं गाव, आपलं दुकान, आपलं घर व आपलं गाव स्वच्छ सुंदर ठेवण्याची आपापली जबाबदारी. मित्रांनो, ग्रामपंचायत त्यांचं काम करतच असत्या, मेन रोड साफसफाई. खरं आपण पण कचरा टाकताना जरा विचार करून टाकावा. कुठं कचरा टाकणार, कुत्री तिथं येणार, नंतर आपणच त्या रस्त्यात फिरणार, दुर्गंधी मारणार, वास येणार घाणीचा. मग आपण म्हणणार ग्रामपंचायतचं काय काम आहे, किती टाकल ग्रामपंचायत, किती काढेल तुम्ही टाकलेलं. जर आपलं आज काढलं की उद्या आणि परिसर आपण कसा स्वच्छ ठेवतोय तसाच आपण आपला मेन रोड पण स्वच्छ ठेवला पाहिजे. आपण रस्त्याने ये जा करतोय, आपली मुलं शाळेला जातात, कुत्र्यांचा त्रास होतोय, दुर्गंधी मारत्या, पाहुणे आपल्या गावाला येतात, पाहुणे म्हणतात काय तुमच्या मेन रोडला घाण. अरे कोण टाकते ते? बाहेरची माणसं येऊन टाकतात वे. तुम्ही राहताय, तुम्हीच जाता आता रोडला टाकताय. त्यामुळे सुधारा, चांगलं आरोग्य राहील तुमचं. सर्वांनी आनंदात राहावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. आमचं शिंगणापूर स्वच्छ सुंदर राहावं हीच इच्छा आहे. विद्यानिकेतन शाळेच्या कडेने खूप काही कचरा टाकला आहे माणसाने. एवढं छान ग्राउंड आहे, ग्राउंडच्या समोर चंबुकडी गणपती मंदिर आहे, दर्शनासाठी स्वच्छ सुंदर हवा आहे. आपण मैदानावर खेळायला जाऊ शकतो. त्यामुळे शाळेच्या कडेने कचरा टाकणे बंद करा. राजश्री शाहू विद्यानिकेतन क्रीडा प्रशाला येथे विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. जिल्हा परिषद हॉस्टेल आहे. मुलांचं इथं आरोग्य चांगलं राहावं हीच इच्छा आहे. त्यामुळे शाळेच्या बाहेर आवारात कचरा टाकू नये नागरिकांनी. हे शाळेच्या कडेला असं कचरा टाकतात, काय करायचे माणसं त्या जाता जाता गटरी टाकतात. हे हरामखोर आहेत की नाही? अहो कुठं पण रस्ता घाण टाकतायसा तुम्ही. तुमचं काय आहे का नाही? कर्तव्य आहे का नाही तुमचं काय? शाळेच्या आवारात आपली मुलं शाळा शिकणार आहेत, तिथे कचरा टाकतात. मंदिर आहे त्यामुळे येथे कचरा टाकणे बंद करा नागरिकांना. कोल्हापूर जिल्ह्यात कोठे दुसरीकडे मंदिर नाही शाकंभरी मंदिर, ते शिंगणापूरमध्ये आहे. दर्शन घ्या मित्रांनो. श्री शाकंभरी देवी प्रसन्न. असा परिसर कुठेही पाहायला मिळणार नाही भाविकांना. स्वच्छ सुंदर हवा, शांत वातावरण, वडाची मोठमोठी झाडे आहेत, शांत असा हे निसर्गाचं देणं आहे. असंच आबादित राहावं हीच इच्छा आहे. लक्षात ठेवा, कुठे पण दिसेल तिथं कचरा टाकताय. अतिशय सुंदर असं मंदिर आहे, दर्शन घ्या. निसर्गानं दिलेलं हे लेणं जपून ठेवा भक्तांनो. शिंगणापूर मेन रोडला नागदेवाडी आमच्या शिंगणापूर गावातील येथे कचरा टाकायला लोक येत नाहीत. इथे नवीन आलेल्या परिसरातील लोक येथे कचरा मेन रोडला टाकतात. नवीन आलेल्या नागरिकांना कळवण्यात येते म्हसोबाच्या मागे कचरा टाकण्यासाठी आहे, तिथे टाका. तुमचं आरोग्य सौंदर्य वातावरण आपल्या शिंगणापूरला मस्त आहे की नाही? कसं आहे आमचं शिंगणापूर? स्वच्छ सुंदर रोड, दोन्हीकडं झाडं, असं गाव तुम्हाला कुठेही मिळणार नाही. नागरिकांनो, बोवा व कचरा मेन रोडला टाकणे बंद करा. तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे, कचरा टाकणे बंद करा. पाणी साठलेलं त्याच्याबद्दल टाकला होता, तिथं हे खडीची भर टाकून धन्यवाद त्यांनी मदत केल्याबद्दल. त्यामुळे रोड कॉन्ट्रॅक्टरना विनंती आहे, येथे बारीक भर टाकून नागरिकांना येण्या जाण्याचे सुलभ करावे. हा भाग महानगरपालिकेच्या हद्दीत येतोय, त्यामुळे येथे ग्रामपंचायत कुठलीच लक्ष देत नाही. त्यामुळे कोल्हापूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी जरा लक्ष घालावे या रोडकडे. कसा आहे शिंगणापूरमध्ये आत येताना जन्नत आहे की नाही? नागदेवाडी, शिंगणापूर, बालिंगा तिन्ही ग्रामपंचायत येथे कचरा काढण्याचं काम करतात 15 दिवसानं. कोल्हापूर जिल्ह्याच्या आमदार खासदारांनी जरा लक्ष घालावे. कचरा बंद होईल इथला मेन रोडचा. नागरिकांना हे लक्षात ठेवलं पाहिजे, मेन रोडला कचरा टाकल्यावर ते प्राणी खातात. बकरी चरायते नाल्यावर ते बकऱ्यासनी पण तुम्ही खाणारा, मग त्या पिशव्यांच्यानं रोग तुम्हाला काय तर व्हाय नको याची दक्षता घेऊन आम्ही काळजी करत. मासा गावला पाहिजे आमच्या व्हिडिओमध्ये. मासा गावलेला फालू मासा गावलेला आहे. 1 नंबर मासा आहे. 1 नंबर आहे ना. परिपूर्ण असं निसर्गाचं लेणं आमच्या शिंगणापूरला लाभलेलं आहे. असंच आबादित राहावं हीच इच्छा आहे.